और जहां पर देखिए पिछला मैच 47 डिफेंड हुआ है, तो इसका मतलब आपको कम से कम 48 फर्स्ट स्कोर, अगर उससे नीचे रुकते हैं फिर ये दावेदार हो जाएंगे। सिंगल से क्या साधे पर शुरुआत शुभम पाटिल है, भूमिका स्पोर्ट देखिए चिरले आयुष कोहली देखिए उनके साथ बल्लेबाजी में। आयुष कर दे भाई अपना ख्वाहिश पूरा। और जो मंजिल को पाने का चाहत रखता है उस समंदर के पत्थर से अपना रास्ता बना लेता है। और ये दोनों टीम देखिए अपने मंजिल के लिए सुबह का मुकाबला देखिए। बहुत ही बढ़िया भूमिका स्पोर्ट चिरले टीम है। करण मड़वी की अर्धशतक की इनिंग्स है। मनोज मात्रेश्वर देखिए यहाँ पर है। और क्या बात है, विश्वजीत ठाकुर का देखिए कमाल का कैच लिया गया भाई। यहाँ पर इतिहास के पन्नों पर लिखा जाएगा क्योंकि बड़ा विकेट इनफॉर्म बल्लेबाज और उनका कैच है। चलिए प्रसाद दादा गरत खास देखिए हमारे पूरी मैनेजमेंट की तरफ से आमंत्रण आइए वीआईपी डैश में। गेस्ट नहीं भाई, इस वक्त आप चीफ गेस्ट बनकर आइए। और चलिए कमेंट्री बॉक्स पर अब हो जाएगी बदलाव। हिमेश रेशमिया की आवाज है। मनोज सर देखिए पर जुड़ेंगे। तेरा 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 शुरू। बहुत ही बढ़िया देखिए पर तगड़ी आवाज है और तगड़ा विकेट गिरा है और तगड़े खिलाड़ी प्रसाद दादा गरत आइए, आपका वेलकम स्वागत है। देखिए बाबूशा एक मोठा विकेट आपण पाहतात विश्वजित ठाकूर मात्र आता खेळाडू कक्षामध्ये परतला नवीन फलंदाज युनाइट नंबर 3 अभिजित ठाकूर येतोय। एका साईडला मात्र भूमिका स्पोर्ट चिरले संघ जो क्षेत्ररक्षक करतोय आणि त्याच्या केसमध्ये हर्ष इलेवन दिघोडे ही लढत आपण पाहतात। गोलंदाज शुभम पाटील समोर मात्र अभिजित ठाकूर षटकातील पुढला बॉल चांगला फटका पाहू शकाल मात्र मिड विकेटच्या रिजन मध्ये सजवलाय। क्षेत्ररक्षकांनी चांगली चेंडूची अडवणूक केली आणि पाहता पाहता एक सिंगल रन्स एका दबीने आता संघ पुढे जाईल। संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती एक बाद। पहिला पूर्वार्ध आपण पाहता अगोदरचा मॅच आपण नवीन शेबा SPCC या संघाने मात्र सामना जिंकलाय। 46 धावा आहेत आणि या मॅच मध्ये जर जास्त उच्चांक बनेल तो संघ 22 ओव्हरमध्ये पुढे ढकलला जाईल, सेमीफायनलचा प्रवास गाठेल कारण सेमीफायनलचा मॅच खेळेल। चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आयुष्य बॅट मधून येतोय। क्षेत्ररक्षकांनी चांगलं पकड केली, पीकेपर्यंत इथे एक धाव मिळेल आणि एका धाबीच्या मदतीने एक बाद 4 धाबा। 4 षटकाची मॅच आहे। दोन्ही संघाचं लक्ष केंद्रित असायला हवं आणि जे पहिले आपण चॉईस चेंडू येणार आहेत त्याचं तर आम्ही जे काही चेंडू देऊ ते आपल्याला स्वीकारावे लागतील। पुन्हा आपल्याला चॉईस करता येणार नाही। स्पर्धेचा नियम आपल्यापर्यंत मांडला जातोय। गोलंदाज शुभम पाटील चांगली गोलंदाजी शुभमची पाहायला मिळतोय। विश्वजित ठाकूरचा विकेट त्यानंतर फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये 4 रन्स खर्च केलेत। शेवटचा बॉल अंतिमची डिलिव्हरी आणखी विकेट अभिजित ठाकूरला देखील इथे मात्र धाडलाय खेळाडू कक्षामध्ये। 2 बंधुडा खेळाडू कक्षामध्ये पाठवलाय आणि आता मात्र एक षटकाच्या अखेरीस पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना हर्ष इलेवन दिघोडे संघाची धावसंख्या 2 बाद फक्त आणि फक्त 4 धावा। सुंदर मॅचेस आज देखील आपल्याला पाहायला मिळाले बाबूशहा। आजच्या दिवसामध्ये देखील आपण एक मोठा पोल पाहताना पाहायला संघ अनेक संघांचा समाविष्ट झाला या स्पर्धेमध्ये आणि एक चांगली संकल्पना नक्कीच आपण पाहतात जवाहर क्रिकेट क्लब कारकुपरच्या माध्यमातून विश्वजित ठाकूर त्यानंतर अभिजित ठाकूर देखील खेळाडू कक्षामध्ये निराशाजनक मनाला नाराज करून मात्र परतलेत। आता मात्र अजय ठाकूर आलाय नवीन फलंदाज युनाइट नंबर 4 आणि आयुष कोहली
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 18 बॉलचा अद्यापही पहिल्या सत्रातील खेळ बाकी आहे. गोलंदाज षटक क्रमांक दुसरा तलेसाठी मगाशीच्या मध्ये काही खेळ बनवला होता करण मडवी. ओव्हर क्रमांक दुसरं भूमिका स्पोर्ट चिरले संघाच्या वतीनं पहिला बॉल आणि मात्र लाज शबाब सीमा पार पंचांचा इशारा 9+6 7 धाबा येतील आणि संघाची धाबसंख्या 7 पुढे खेळाडू कक्षामधून टाळ्यांचा आवाज आला आणि संघाची धाबसंख्या 11च्या घरामध्ये. पुढचा बॉल फ्रीटचा आहे. 7 रन्स या चेंडूवरती मिळाल्यात आणि त्याचं तर आता आयुष कोहली पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहता. करण मडवी थोडा टेन्शन मध्ये आला. विचार करतोय तो नक्कीच कशा प्रकारे आता पुढे चेंडू हतलायचा, कारण फ्रीटचा बॉल आणि आयुष कोहली समोर आहे. एक माहीर खेळाडू दिघोडे संघाचा देखील आयुष त्याच्या समोर करण मडवी. एक चांगली लढत आपण पाहता मित्रांनो. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच तिथे उरण तालुक्यातील दोन्ही संघ मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. भूमिका स्पोर्ट चिरले आणि त्यांच्या समेत हर्ष 11 दिघोडे पुलेरो नगरीमध्ये खारकोपरच्या क्रीडांगणावरती. फ्रीटचा बॉल आहे. त्याचा तर मात्र इथे एक सिंगल रन्स पूर्ण झाली. संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती 2 बाद हर्ष 11 दिघोडे संघाची धावसंख्या आपण पाहता. आता ही स्पर्धा मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत चालली. कारण आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस मेगा फायनलचा आपण पाहता मित्रांनो. षटकातील पुढला बॉल चेंडू आपण पाहू शकाल. फलंदाजाला फक्त बीट केलाय. अजय ठाकूरला फक्त पाहावं लागेल. हा बॉल डॉट जातोय. धाबसंख्या त्या स्थितीमध्ये राहिल्या 2 बाद 12 धाबा. 2 बाद 12 धाबसंख्या स्क्रोडवरती लागल्यात. पहिला सत्र चालू आहे आपण मैदानाच्या आतमध्ये. हर्ष 11 दिघोडे संघ जो फलंदाजी करतोय आणि भूमिका स्पोर्ट चिरले संघ क्षेत्ररक्षक करतोय करण मडवी. षटकातील पुढला बॉल फेकेल अजय ठाकूरसाठी. बॅटच्या बरोबर रनर मध्ये आला आणि दाडून दिला मात्र सीमा रेषा पलीकडे लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार आणि संघाची धाबसंख्या 6 पुढे जाईल. धाबसंख्या 2 बाद 18 धाबा. 2 बाद 18 धाबा. चांगली लढत आपण पाहता. कुठेतरी मात्र अजय ठाकूरला हे मोठे फटके लगवावेच लागतील. भूमिका स्पोर्ट चिरले संघ देखील आपण पहिल्या मॅच मध्ये 88 धाबांची चेसिंग केली होती. एक चेंडू राखून सामना जिंकला होता. एका साईडला मात्र दिघोडे. षटकातील पुढला बॉल अजय ठाकूर साठी. हा चेंडू मात्र प्रयत्न चांगले होते, करण मडवीला माहिती होता त्याचा तर हा चेंडू डॉट जातोय. धावसंख्या त्या स्थितीमध्ये राहिल्यात 18च्या घरामध्ये 2 बाद 18 धाबा. त्या षटकातील शेवटचे 2 बॉल. समोरील फलंदाज अजय ठाकूर, गोलंदाज करण मडवी. नवीन शेबा वाट पाहतोय आणि शेबा नक्कीच या मॅचचं चित्र सांगेल सर्व काही आपल्याला गोष्टी पुढल्या. आणि त्याचा तर आता पाहिला ना तर हा बॉल डॉट आलाय. साई ब संघ नक्कीच वाट पाहिल कोणता संघ आमच्या समित येईल या मॅच मधून की नवीन शेबा, कारण हायस्कोर वरती नक्कीच आपल्याला चित्र पुढला पाहायला मिळणार आहे. मात्र मॅचेस रबर बॉलच्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि करण मडवीच्या षटकातील अंतिमचा बॉल. समोरील फलंदाज अजय ठाकूर. शेवटचा बॉल इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, लँड देखील झालाय. सीमा रेषा पलीकडे दाडून दिलाय. 6 धाबींसाठी षटकार येतोय. 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहिला तर हर्ष 11 दिघोडे संघाची धाबसंख्या 2 बाद तब्बल 24 धाबा. 2 बाद 24 धाबा. पहिल्या षटकाचा विचार केला तर शुभम पाटीलच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 रन्स आणि 2 विकेट त्यांनी सफलता प्राप्त केली होती. त्याचं तर करण मडवीच्या षटकामध्ये आल्या 20 धाबा. 24 धाबा स्कोरवरती लागल्यात. तथापि आपण जर विचार केला तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आयुष कोहली आणि अजय ठाकूरची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 3 तळण्यासाठी भूमिका स्पोर्ट चिरले संघाचा गोलंदाज सुजित पाटील. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी गोलंदाज सुजित पाटील. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये टोकलाय. असीमा पार षटकार. आयुष्या बॅट मधून हा दुसरा षटकार आलाय आणि संघाची धाबसंख्या 6 पुढे
धाबसंख्या 2 बाद 30 या आकड्यावरती 30 धाबसंख्या स्कोरवरती लागल्यात. मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज आहे. विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर जरी परतला असेल पण तो आयुष कोहली आणि अजय ठाकूर चांगली फलंदाजी करतोय. आताचा चेंडू पाहिला ना तर पंचांचा इशारा नो बॉल येतोय. संघाची धाबसंख्या एकने पुढे जाईल. धाबसंख्या तब्बल 31 या आकड्यावरती पुढचा बॉल फ्रिट्स असेल. फ्रिट्सचा बॉल आयुष कोहली स्ट्राईक वरती फलंदाज. षटकातील पुढला बॉल फ्रिट्सचा बॉल आणि लप केलाय. सीमा रेषा पलीकडे जाणून दिलाय. सरळ सरळ हा षटकार येतोय आणि षटकारच्या मदतीने आता अर्श 11 दिघोडे संघ पोहोचलाय तब्बल 37 या आकड्यावरती. 37 धाबसंख्या पाहायला मिळतात. तिसरे षटक मार्गस्थातील जरा भूमिका स्फोट चिरले संघाचा हा गोलंदाज सुजित पाटीलला पाहता. पुढे एकदा मात्र सुजित पाटील गोलाच्या मार्कवर. षटकातील पुढला बॉल चेंडू ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा वाईट करणार. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धाब्याच्या मदतीने संघाची धाबसंख्या 38 या आकड्यावरती जातोय. 38 धाबा 2 षटकार खाल्लेत गोलंदाज सुजित पाटीलने. एका साईडला मात्र आयुष कोहली. षटकातील पुढला बॉल आयुष्या पाठ मधून आणखी धमाका. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये हा धमाकेदार षटकार आणि षटकाराच्या मदतीने आता अर्श 11 दिघोडे संघ पोहोचलाय तब्बल 2 बाद 44 आकड्यावरती. नक्कीच इथे विचार केला तर भूमिका स्फोट चिरले संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षक निवडला. काहीतरी डिसिजन मध्ये चुकीचा आपल्याला आढळला जातोय का. परंतु नक्कीच चिरले भूमिका स्फोट म्हटला ना तर चेसिंग मध्ये माहीर आणि तेच मात्र डोकं वापरलं असेल. मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धाबा स्कोरवरती लागल्यात. षटकातील पुढला बॉल आणखी मात्र आयुष कोहली नावाचं वादळ सीमा पार. आणखी एक षटकार. षटकार षटकार षटकाराची भाषा इथे मात्र आयुष कोहली करतोय आणि संघाला 6 पुढे नेतोय. संघाची धाबसंख्या 50+ 50 धाबा 2 बाद अर्श 11 दिघोडे संघाची धाबसंख्या. 4 चेंडूवरती 4 षटकार टोकलेत. सुजित पाटील टेन्शन मध्ये आलाय कारण आपण पाहिला ना आता मात्र कारण पुढली मॅच आपल्याला आता मात्र क्लिअर झालेली आहे आणि या मॅच मध्ये जिंकेल तो बाय स्वरूपाने मात्र अंतिमचा सेमीफायनलचा मॅच खेळेल. पुढली मॅच SPCC नवीन शेबा आणि आई भवानी साईब जसं पहिला सत्र संपेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. उलटाच बॉल 5व्या बॉल वरती हा आपल्याला 5वा षटकार पाहायला मिळतोय. 5 बॉल 5 षटकार खाल्लेत गोलंदाज सुजित पाटीलने आणि आता आयुष कोहली एक नवा विक्रम करेल का. 6वा षटकार नक्कीच आपल्याला युवराज सिंगची आठवण करून देईल का. कारण 2000चा T20 वर्ल्ड कप कोण विसरेल. नक्कीच आपल्या डावावरती झाला होता पण तिथे आयुष कोहली हा 6वा षटकार टोकेल का. रबर बॉल स्पर्धेमध्ये स्मृती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. सुजित पाटील शेवटचा बॉल अंतिमची डिलिव्हरी. एका साईडला मात्र आयुष कोहली त्याच्या बॅट मधून 5 बॉल 5 षटकार पाहायला मिळाले. शेवटचा बॉल सन्मानजनक फटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली आयुष कोहलीची आणि इथे सन्मान दिला. नक्कीच आमचा देखील सॅल्यूट असेल आयुष कोहलीला. आणि तसं तर इथे आपण पाहिला ना तर संघाची धाबसंख्या तब्बल 2 बाद 57 धाबा 2 बाद 57 धाबा झाल्यात. अद्याप शेवटचे 6 बॉल राहिले. दोन्ही उरण तालुक्यातील संघ आज खारकोपरच्या या रणांगणावरती खेळताना आपण पाहता. अतिशय चांगल्या लढती आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. चला A1 जोडी किरण पाटील आणि मेघनाथ ठाकूर यांना कॅमेरामध्ये कव्हरेज केला जातोय. 24 लाईव्हच्या माध्यमातून आमची खारकोपर गावची A1 जोडी रंगाबिल्ला मेघनाथ ठाकूर आणि किरण पाटील इथं आपण कॅमेऱ्यामध्ये त्याला कॅचअप केलंय. नक्कीच आमचे घर बसले लाडके प्रेक्षक मॅचचा आनंद घेताना आपण पाहतात. खूप सुंदर स्पर्धा मित्रांनो पाहतात. आज स्मृती चषक 2026 स्पर्धेला काल सुरुवात झाली आणि आज स्पर्धेचा मेगा फायनल. पहिला बॉल आयुषने मात्र आडव्या पाट्याने खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते पाहता पाहता
एक सिंगल रन दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि इथे 2 धावसंख्या कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने आता हर्षलेवन दिघोडे संघ 2 बाद तब्बल 60 धावा लागल्यात. नक्कीच रंगा बिल्ला आपण पाहतात सायकल वरती सिरीजची सायकल आहे बरं तो मजा घेताना पाहतात. क्रिकेटचे आमचे प्रेक्षक देखील इथे आनंद घेताना पाहतात. चांगली स्पर्धा मित्रांनो एन्जॉय केली. आता तसे आपण पाहू शकाल मात्र आयुषला इथे आईडले एक रिझन मध्ये फटका सजवायचा होता. लेग स्टम्पचे बराच बार जातोय. सरांचा इशारा वाईट करा देतोय. एक्स्ट्रा रन्स मिळेल. संघर्ष धाबा संख्या एकने पुढे 61 धाबा. 2 बाद 61 धाबा. गोलंदाज कुणाल आलाय. आताचा चेंडू यश आहे. यश येतोय. चक्का दिल पुढला बॉल आणि आता मात्र हा फटका घेण्याचा प्रयत्न होता. लाजवाब. आता मात्र आयुष्यात धावसंख्या झाल्यात वैयक्तिक 15 बॉल 48. तर आयुषने अर्धशतक ठोकलं तर आपल्याला दिघोडे गावचे मयूर शेठ घरत यांच्या वतीनं 2505 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. तर अर्धशतक आयुष कोळीच्या पाठ मधून आला तर ते बक्षिसाची मात्र दिघोडे गावातून खैरात मात्र होतोय. नक्कीच डॉट बॉल आलाय. आणि ते अर्धशतक नक्कीच आपण पाहिलं तर मयूर दादा यांच्या वतीनं 2505 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आणि बॅट वर करायचे आयुष कोहली. नक्कीच आपण कॅमेरा मॅन मध्ये मी नेहमी तुझा खेळ पाहतो आणि आज देखील सर्वांची मनं जिंकलीत. लाजवाब पहिल्या सत्रामध्ये अर्धशतक आयुष कोहलीच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आणि ते मात्र पहिल्या सत्राच्या अखेरीस संघाची धावसंख्या हर्षलेवन दिघोडे 73 धावा. विश्वजित ठाकूर